रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मनपा आयुक्त यांना निवेदन. लातूर रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने लातूरमधील सर्व अधिकृत आणि अनधिकृत हॉस्पिटल्सची तपासणी करून कारवाई करावी, या मागणीचे निवेदन लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले. आज रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आयुक्त जे आहेत आपल्या महानगरपालिकेचे त्यांना निवेदन दिलेलं आहे की लातूर शहरातील सर्व हॉस्पिटलची तपासणी करून अनधिकृत असलेले हॉस्पिटल्सवर कारवाई करावी. निव्वळ डॉक्टरच बोगस नाही तर हॉस्पिटल देखील बोगस आहेत लातूर शहरामध्ये आणि त्याची तपासणी योग्यरित्या केली जात नाहीये. आणि आज जर तपासणी मोहीम आरोग्य विभागाने महानगरपालिकेच्या जर तपासणी केली तर कित्येक हॉस्पिटल्सचे बोगस निघतील, कारण त्यांचे रजिस्ट्रेशन्स नाही आहेत, कुठल्याही अग्निशमन दलाचे त्यांच्याकडे परमिशन्स नाही आहेत. 2 खाटाचे रुग्णालयाचे परमिशन घेऊन 10 खाटाचे रुग्णालय चालवतात. अशी कित्येक हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशालिटी नावानं सुरू असून त्यांची की कुठलीही सुविधा मध्ये नसते. BAMS डॉक्टर मल्टी सुपर स्पेशालिटी टाकून सर्जरी केलेल्याची प्रत्येक वेळेस निदर्शनास आहे. कारण पाठीमागे सना हॉस्पिटल लातूर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच काल परवा जे बार्शी रोडवरील नवजीवन हॉस्पिटल आहे तिथेही एक एक्सपायरी झालेल्या गोळ्या देण्यात आलेल्या होत्या रुग्णाला. हे सर्व प्रकार बघता सगळ्या हॉस्पिटलची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे बांधकाम जे आहेत हे देखील त्यांचे इल्लीगल आहेत, जे की नियमाप्रमाणे नाही आहेत. मंजूर नकाशा एक असतो आणि बांधकाम वेगळाच असतो. फक्त 1 ते 2 फूट किंवा काही ठिकाणी कुठली जागा न सोडता 2 भिंतीमध्ये बांधकाम केलेले आहे. उद्या सर आगीसारख्या दुर्घटना घडल्या तर रुग्णांना वाचवण्यासाठी अग्निशमन पथकाला रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर 2ऱ्या मजल्यावर जायला 1 इंच सुद्धा जागा राहणार नाहीत आणि रुग्णांच्या ह्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे हॉस्पिटल त्वरित पाडण्यात यावी अशी मागणी आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडम यांना निवेदन देऊन केलेली आहे. यावर जर कारवाई केली नाही तर रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. यावेळेस मी स्वतः ॲडव्होकेट निलेश करमुडी, प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ, जिल्हाध्यक्ष दीपक गंगणे, कावेरीताई विभूते, विशाल होके, शहराध्यक्ष सय्यद मुस्तफा, ध्रुव गोत्राळ आदीसह आमच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलेले आहे. आमच्या मागणीची दखल घेईल आयुक्तांनी एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.